मित्रांनो नमस्कार. ज्ञाना शेतीमध्ये मी अंकुश बर्डे आपलं सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो आता खरीपाची लगबग सुरू झालेली आहे आणि यावर्षी शेतकऱ्याच्या मनात थोडी धाकधूक आहे. पाऊस कसा येईल, काय येईल. पावसाचा अंदाज जर पाहिला तर सुरुवातीच्या टप्प्यात पाऊस बऱ्यापैकी होईल आणि ऑगस्ट सप्टेंबरमध्ये पावसाचं प्रमाण कमी असण्याची शक्यता हे सर्वसाधारण अंदाज आहे. अल्निनोमध्ये 40 ते 45% ज्यावेळेस अल्निनोचा प्रादुर्भाव सांगितला जातो त्यावेळेस मात्र सरासरी एवढा पाऊस होतो, त्यामुळं शेतकऱ्यांनी घाबरायची गरज नाही. यावर्षी पाऊस चांगलाच होईल अशी अपेक्षा करू आपण. आणि मग यावर्षी आम्ही पेरताना यावर्षी खरीप हंगामामध्ये काय नियोजन करतो आहे का दरवर्षी फक्त सोयाबीन आणि सोयाबीननंतर हरभरा याच्यापुढं काय आम्ही जात नाही. आणि बरेच शेतकरी म्हणतात की साहेब आम्हाला सोयाबीनला पिकाला पर्याय द्या. तर आपण जाणीवपूर्वक मूग, उडीद आणि मटकी, हुलगा हे पर्याय शेतकऱ्यांनी वापरावे याच्यासाठी आपण प्रयत्न करत आहे. कारण ही आमची पारंपरिक पिकं आहेत. आमच्या माती पाण्यामध्ये हजारो वर्षापासून ती तग धरून आहेत. म्हणजेच आमच्या भागात ह्या पिकाचं उत्पादन कमी खर्चामध्ये घेता येतं. म्हणून आपण आज मूग आणि उडीद या पिकाबद्दल बोलतो आहे. तसा विचार केला तर मूग आणि उडदाचं मित्रांनो क्षेत्र वरच्यावर कमी व्हायला लागलं आहे. ते क्षेत्र गेलं कुठं तर नक्कीच सोयाबीनमध्येच जातं आहे. सोयाबीनचे बाजारभाव वगैरे आता मी सोयाबीनमध्ये या व्हिडिओबद्दल बोलणार नाही. माझा सोयाबीनचे व्हिडिओ ह्याच्यापूर्वीचा मी केलेलाच आहे. तर आपण फक्त मुगाबद्दल आणि उडदाबद्दलच बोलू. मूग पिकाखालचं दिवसेंदिवस क्षेत्र कमी होतं आहे आणि मग थोडं बहुत अहिल्यानगर, परभणी, जळगाव, नांदेड, जालना, बीड, अकोला, बुलढाणा, धाराशिव आणि धुळे या पिकामध्ये मुगाची लागवड होती. तर उडदाचा जर विचार केला तर धाराशिव हे सगळ्यात एक नंबरला आहे. सोलापूर, अहिल्यानगर, बीड, नांदेड, जळगाव, बुलढाणा, अकोला, जालना आणि सांगली याच्यामध्ये जवळपास प्रत्येकी मुगाचं 4-1 लाख हेक्टर आणि उडदाचंही 4-1 लाख हेक्टरवर लागवड होती. मुगापेक्षा थोडी उडदाची कमी लागवड होती. थोड्या आंध्र प्रदेश किंवा साऊथमध्ये उडदाचं बऱ्यापैकी उत्पादन होतं. तसा विचार केला तर ही अत्यंत अल्प कालावधीची, म्हणजे मूग हा 60, 65, 70 दिवसात निघतो. एक 5-10 दिवस उडदाला याच्यापेक्षा थोडे जास्त लागतात. ही अल्प कालावधीची पिकं आहेत. प्रथिनाचं आमच्याकडं साधे जे शाकाहारी मंडळी आहेत त्यांच्यासाठीच हा प्रथिनाचा मुख्य सोर्स आहे. आणि कमी कालावधीमध्ये, कमी खर्चामध्ये, आमच्याकडच्या मध्यम हलक्या जमिनीमध्ये सुद्धा या पिकाचं उत्पादन 4-1 क्विंटल तर सहज देतं. खूप सारी मंडळी पेरतात पण वेळेत पाऊस काय असते, मुगाचं आणि उडदाचं क्षेत्र वेळेत पाऊस झाला तर याचं क्षेत्र वाढतं आणि पावसाला थोडा उशीर झाला तर याचं क्षेत्र कमी होतं. बरेच शेतकरी फेरपालटीचं पीक म्हणजे कुठलं तरी पीक ऊसासारखं गेलेलं असतं आणि मग त्याला बेवड करायचा म्हणून हे पीक घेतलं जातं किंवा हिरवळीचं खत म्हणून घेतलं जातं. तर शेतकऱ्यांनी आवर्जून यावर्षी मूग आणि उडीद किंवा मी जी दुसरी आपली पारंपरिक पीक म्हणलं होतं मटकी आणि हुलगा यावर्षी आवर्जून प्रयत्न करा. या कमी कालावधीच्या, कमी खर्चाच्या, कमी पाण्यावर चांगला बाजारभाव असणाऱ्या आणि आरोग्यासाठी प्रथिनाचा मुख्य सोर्स असलेल्या पिकाची लागवड करा, हा माझा आपल्याला सल्ला राहील. आणि त्यासाठी ज्ञाना शेतीच्या माध्यमातून आपण हा व्हिडिओ करतो आणि या व्हिडिओच्याच खाली किंवा ज्ञाना शेतीच्या वेबसाईटवर जर तुम्ही गेला तर या पिकाच्या सर्व आपण जेवढे व्हिडिओ करतो त्याच्या सगळ्याची सविस्तर इत्यंभूत माहिती आपण, जी की विविध कृषी विद्यापीठं, कृषी संशोधन संस्था आणि आमच्याकडचे खूप काही मंडळी हुशार, प्रगतशील, प्रायोगिक कायम प्रयोग करणारे शेतकरी त्यांच्या अनुभवाचा एकत्रित सार आपण ज्ञाना शेतीच्या ह्या PDF किंवा ह्या नोट्समध्ये किंवा ह्या SOPमध्ये आपण देत असतो. आता मुगा आणि उडदाची लागवड, जास्त लागवड आपल्या खरीपमध्ये होते आणि बऱ्यापैकी लागवड पाऊसमान जर चांगला असेल तर उन्हाळ्यात होती. खरीपाचं उत्पादन थोडं कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव किंवा पावसाचं वर पीक घेण्यामुळं थोडं बहुत कमी येतं. परंतु उन्हाळी मात्र मुगाचं आणि उडदाचं चांगलं उत्पादन येऊ शकतं. फक्त त्याच्यामध्ये थोडं आपल्याला पांढरी माशी आणि पांढरी माशीमुळे येणारे जे व्हायरस आहेत, ज्याला लीफ कर्ल व्हायरस आणि येलो फेन मोझॅक व्हायरस, याच्यावर थोडं लक्ष द्यावं लागतं. आपल्याला लागवड करायची तर मग हलकी जमीन जर असेल तर आपल्याला उत्पादन नक्कीच कमी येणार आहे. मध्यम जमीन असेल तर चांगलं येणार आहे, भारी जमीन असेल तर चांगलं येणार. जर शेतकऱ्यांनी मध्यम किंवा भारी जमीन निवडली, ज्याचा 6.5 ते 7.5 आहे आणि ज्या जमिनीमध्ये क्षार कमी आहेत किंवा कोकणासारख्या आम्लयुक्त जमिनी नाहीत, अशा ठिकाणी मुगाचं आणि उडदाचं उत्पादन चांगलं येतं. भारी काळ्या, खोल, कसदार, पोयट्याच्या जमिनीत अत्यंत उत्कृष्ट येतं. साधी थोडी नांगरटीची सुद्धा गरज नाही, किरकोळ मशागत केली, जमीन भुसभुशीत केली तर आपल्याला मूग आणि उडदाचं उत्पादन घेता येतं. आता वाणाबद्दल आपण बोलू. वाण तसे
खूप सारे वाहन कृषी विद्यापीठांना आहेत. महाबीजकडे पण एक 4-5 वाहन आपल्याला विक्रीसाठी उपलब्ध आहेत आणि काही आमचे खाजगी उत्पादकसुद्धा याच्यामध्ये वाहन काही रिपॅक करून विकतात, काही स्वतःचे ट्रुथफुल बियाणं पण विकत आहेत. पण माझी मुगा आणि उडदामध्ये मी तुम्हाला प्रत्येकी 2च वाहन सांगणार आहे. तसं BM4 वैभव, BM 2003-2, BM 2002-1, PKV MKM4 जो ग्रीन गोल्ड आहे, ब्लॅक गोल्ड आहे, PKV ग्रीन गोल्ड आहे, हे फुले चेतक आहे, फुले मूग 2 आहे आणि फुले सुवर्ण आहे. आता यावर्षी ज्यावेळेस तुम्हाला लागवड करायची त्यावेळेस फुले मूग 2 आणि फुले सुवर्ण हे 2च वाण शेतकऱ्यांनी निवडावेत. बाकी कोपरगाव, BM4 वैभव तर अजिबात निवडू नयेत. यावर्षी ह्या 2 वाणाचं बी आतापासून थोडी माहिती घ्या आणि हे 2 वाण मिळत आहेत का बघा. अत्यंत चांगले वाण आहेत, 60-65 दिवसात तयार होतात, दाणे मध्यम आकाराचे आहेत, हिरव्या रंगाचे आहेत आणि खरीप आणि उन्हाळ्यासाठी सुद्धा आपल्याला लागवड करता येते. शेंगा एकाच वेळेस पक्व होतात. फुले सुवर्ण आहे, तो तर इतका छान वाण आहे, उत्कृष्ट वाण आहे. त्याचे शेंगा एकदमच आहेत, म्हणजे आपल्याला जे 2 तोडे करावे लागतात त्याच्याऐवजी एका तोड्यामध्ये सुद्धा मुगाचं पीक निघू शकतं. ह्याप्रमाणे आपल्याला मुगाचे वाण वापरावं लागणार. तर उडदामध्ये TU1 आहे, एक T9 आहे, जे जुने वाण आहेत. त्यानंतर MKU उडीद 15 आहे, TPU 4 आहे, फुले राजन आणि फुले वसू. यावर्षी लागवड ज्यावेळेस तुम्ही उडदाचा विचार आहे तुमच्या डोक्यात तर फुले राजन आणि फुले वसू ह्या 2 वाणाची मी तुम्हाला शिफारस करेल. 70-75 दिवसात मित्रांनो तयार होतात हे वाण आणि एकाच वेळेस पक्व सगळ्या शेंगा होतात आणि हे दोन्ही वाण भुरी रोगास प्रतिकारक्षम आहे, किडीस प्रतिकारक्षम आहे. त्यामुळे तुम्हाला उडदाचे हे 2 फुले राजन आणि फुले वसू ह्या वाणाचीच आपल्याला निवड करायची. त्याच्यानंतर मग बियाणे किती लागणार आहे, बीज प्रक्रिया काय करायची, पेरणीचं अंतर काय ठेवायचं. मित्रांनो, बियाण्याचं प्रमाण 5 ते 6 किलो मुगामध्ये लागते आणि एखाद दुसरा किलो 6 ते 7 किलो उडदामध्ये लागते. उन्हाळ्यामध्ये थोडा आणखीन एखादा किलो याच्यामध्ये वाढवायचं. आता पेरणीचं अंतर जर हलकी ती मध्यम जमीन असेल तर एक 30 बाय 10 सेंटीमीटर म्हणजे 1 फूट बाय 30 भर म्हणू आपण. आणि जर भारी जमीन असेल, तुम्ही बेडवर करणार असेल तर 45 बाय 10 किंवा 15 किंवा इव्हन आपण जसं सोयाबीनला माझे तर प्रत्येक वेळेस प्रत्येक ह्या पारंपरिक पिकाबद्दल मला प्रेम आहे. आपली ही पिकं टिकली पाहिजेत, तगली पाहिजेत आणि याला रेटही चांगले असतात. केवळ सोयाबीन करतात. सोयाबीन इतकाच जर तुम्ही इतर पिकाला जीव लावला, बेडवर केलं, BBFनं पेरणी केली, बीज प्रक्रिया केली तर हे सरळ 7-8 क्विंटल उत्पादन देतात. काही मंडळी मुगामध्ये आणि उडदामध्ये 12 क्विंटल 15 क्विंटल उत्पादन घेतात. जे सोयाबीनला तुम्ही करता ते सगळं याला करा, तुम्हाला 100% 10 क्विंटल 12 क्विंटल उत्पन्न मिळणार आहे. बरं, ह्याचे रेट सोयाबीनपेक्षा 1.5 पट आहेत. त्याच्यामुळं पेरणीचं अंतरसुद्धा हलकी जमीन असेल 30 बाय 10 आणि भारी जमीन असेल तर मध्यम जमीन असेल तर 45 म्हणजे 1.5 फूट बाय 10 सेंटीमीटर करा आणि अत्यंत भारी असेल तुम्ही बेडवर करणार असाल तर 2 फुटापर्यंत सुद्धा आपल्याला ह्या दोन्ही पिकाचं अंतर ठेवता येतं. त्यामुळं हे लक्षात ठेवायला पाहिजे. आता बीज प्रक्रियामध्ये मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो ट्रायकोडर्मा वापरा, PSB वापरा, KMB वापरा, म्हणजे याचा कन्सोर्शियम मिळतो. चांगली कंपनी बघा, चांगलं फ्रेश मटेरियल घ्या, कृषी विद्यापीठातून घ्या आणि काहीच नाही मिळालं तर बायोमिक्स याला लावा. साध्या बीज प्रक्रियामुळं 50-100 रुपयामध्ये जरी आपण याचं 10 ते 15% उत्पादन जर मिळवू शकत असेल तर मला वाटतं याच्यापेक्षा चांगला फायद्याचा सौदा कुठलाच असू शकत नाही. पेरणीची वेळ जर विचार केला तर आपण 7 जुलैपर्यंत म्हणजे 15 जून ते 7 जुलै हा सगळ्यात चांगला मूग आणि उडदाचा पेरणीचा कालावधी आहे आणि त्याच्यापेक्षा लेट होत असेल पेरू नका. आणि उन्हाळ्याची पेरणी असेल तर 15 मी सांगत नाही त्याच्याबद्दल, तर ते 15 जानेवारीच्या आसपास पेरणी करणं अपेक्षित आहे. आता एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन म्हणजे त्या पिकासाठी त्याला काय काय अन्नद्रव्य द्यावं लागतील. याच्यामध्ये शेणखत 2 टन, एक तरी ट्रॉली शेणखत देणं अपेक्षित आहे. कारण तुम्ही मूग उडीद घेतलं तर पुन्हा तुम्ही ऊसासारखं पीक घेत असता, कारण हे पीक फेरपालटी वापरता किंवा मग हरभरा घेणार असाल तर एकदाच एकरी 2 ट्रॉली शेणखत आणि नाही मिळालं तर एखादं ट्रॉली शेणखत जर टाकलं, एखादी बॅग DAPची किंवा एखादी 10-26-26ची किंवा एखादी 12-32-16ची बॅग, एवढंच फक्त आपल्याला खत द्यायचं आहे. खत देताना ब्याच्या खाली पेरणीच्या वेळेस BBF यंत्राद्वारे द्यायचं आहे, हे मात्र लक्षात ठेवायला पाहिजे. आणि ज्यावेळेस तुम्ही कीड आणि रोगासाठी फवारता किंवा तुम्ही जर तुम्हाला फवारणीद्वारे जर तुम्हाला खत वापरायचं असेल तर 19-19-19 आहे, 12-61 आहे, 052-34 आहे आणि 0050 किंवा 13-045 पक्व होताना ताण असल्यावर, हे तुम्हाला सगळ्या गोष्टी माहीत आहेत. पिकाच्या स्टेजनुसार आपल्याला फवारणी करायला पाहिजे.
आणि त्याप्रमाणे खत घ्यायला पाहिजे. 5 ते 7 ग्रॅम हे पाण्यात विरघळणारी खतं जर तुम्ही मारली तर चांगल्यापैकी फायदा होतो, तोही कमी खर्चामध्ये. फक्त थोडा फवारणीचा खर्च जर तुम्ही कीडनाशक घेत असाल, बुरशीनाशक घेत असाल तर ते मात्र त्यात हे टाकायचं विसरू नका. आंतरमशागत आणि तण नियंत्रणासंदर्भात माझा कायम आग्रह असतो, पेरणी झाल्या उगवण पूर्व तणनाशक पेंड्यामेथिलीन जो मिळतं, 2 आहेत त्याच्यामध्ये, त्याच्यापैकी कुठलं एक वापरा. 700 मिली ते 1000 मिली म्हणजे 1 लिटर आहे. त्याच्यानंतर क्विझॉल्फ इथाईल आपल्याला उगवण पश्चात तणनाशक म्हणून ते वापरता येते 20-21 दिवसांनी, जे यावेळेस तणं 2 ते 3 पानावर असते. त्यासोबत आपल्याकडे जेवढी सोयाबीनची तणनाशक आहेत म्हणजे परशूट आहे, सोसायटी आहे, ओडीसी आहे, साकेत आहे, हे सुद्धा आपण वापरू शकतो. याची शिफारस नाही मित्रांनो कृषी विद्यापीठाची, पण मागच्या 5-10 वर्षापासून शेतकरी या तणनाशकाचा वापर करतात. फक्त त्याचं प्रमाण थोडं कमी करणं अपेक्षित आहे, जेणेकरून आपल्याला मुख्य पिकावर त्याचा ताण येणार नाही. कुठलंही पिकं असू द्या, उगवण पूर्व तणनाशक आणि त्यानंतर एखादी दुसरी पाळी फुलोऱ्याच्या अगोदर जेवढा तुम्हाला कालावधी मिळतो, वापसा मिळतो, त्यानुसार जर केलं तर चांगल्या प्रकारे तण नियंत्रण होतं. मित्रांनो, ही जी पिकं आहेत खरीपाची, खरीप हा हंगाम हा पीक वाढीसाठी अत्यंत उत्कृष्ट असतो आणि तण नियंत्रणात जर आपण उशीर केला, पहिले 30 ते 45 दिवस तण नियंत्रण करणं फार आवश्यक असतं. काय असते, आपण पेरलेलं असते, आपलं पीक म्हणजे पाहुणा असतो तिथं, आणि तणं मात्र तिथं पारंपरिक पहिल्यापासून राहत असतात. तणं सुरुवातीला उगवणीला, वाढीला, मग जागेसाठी स्पर्धा करतात, अन्नद्रव्यासाठी स्पर्धा करतात, पाण्यासाठी स्पर्धा करतात, सूर्यप्रकाशासाठी स्पर्धा करतात, आणि या स्पर्धेमध्ये तणं जिंकतात आणि आपलं पीक मात्र हारतं. मग त्यासाठी उगवणपूर्व तणनाशक मारलं तर सुरुवातीला फक्त माझं पीक उगवल आणि ते वाढल, आणि एकदा पीक 20-21 दिवसाचं झालं आणि त्यानंतर एका दुसरी कोळपणी केली तर त्यावेळेस मग त्यांना काही फार आपल्याला त्रास देत नाहीत. याप्रमाणे आपल्याला तण नियंत्रणाबद्दल बघावं लागेल. आता पाणी व्यवस्थापनाचा जर विचार केला तर फुले लागण्याची आणि शेंगा भरण्याची अवस्था आहे, अशा वेळेस जर काही तुमच्याकडे पाण्याची व्यवस्था असेल तर तुषार सिंचनाने त्याला एक 2.5 ते 3 तास फक्त वरचा एक 5 ते 10 सेंटीमीटरचा थर भिजल एवढं जर पाणी दिलं तर 100% मुगामध्ये दुप्पट उत्पादन होतं. जर तुम्ही पाण्याची उपलब्ध असेल तर अवश्य, पाण्याचा खंड असेल, पावसाचा खंड असेल तर आपण त्याच्यात हे करायचं आहे. पेरणी मात्र BBFवरच करायची. BBFचे फायदे आपण प्रत्येक वेळेस सांगतो. या व्हिडिओच्या खाली पण मी तुम्हाला BBFची लिंक देईल. तुमच्याकडे BBF यंत्र नसेल तर मग बेडवर कसं पीक घ्यायचं, BBF यंत्राची पेरणी कशी साधायची, ह्याच्यात वेगवेगळे प्रकार आहेत, पद्धती आहेत, ते मी इतर व्हिडिओमध्ये पण सांगितलेले आहेत, आणि या व्हिडिओच्या खाली पण आपण तुम्हाला लिंक देतो आहे. आता मूग आणि उडीद हे 65 ते 75 दिवसाची पिकं आहेत, तरीसुद्धा याच्यात मावा येतो, फुलकिडी येतात, तुडतुडे येतात, मारू काळी येते, पाने खाणाऱ्या अळ्या आहेत, त्यासोबत भुरी रोग असतो, पिवळा विषाणू आहे, हे 2-3 रोग असतात. शेतकरी काय करतात, चांगलं भारी जमीन असेल, पाण्याची व्यवस्था असेल तर मग फवारतात. आपल्याकडे 2 पद्धती आहेत. एक तर अत्यंत जास्त काळजी करणारे किंवा अजिबात काळजी न करणारे किंवा कसलीच दखल न घेणारे. मित्रांनो, ज्यावेळेस आपण एखादं पीक घेतो त्यावेळेस आपल्याला त्याची बारकावे माहीत असायला पाहिजेत, आणि मग कुठल्या स्टेजला काय करायला पाहिजे, कुठली आळी येते. साध्या मारू काळी किंवा भुरीमुळं अक्षरशः प्लॉट बसलेले आम्ही बघितले आहेत. एखादी फवारणीमुळं जर इतकं नुकसान 50% पर्यंत होत असेल तर हे दुर्दैव आहे, आणि म्हणूनच आपली उत्पादकता कमी आहे. उत्पादकता वाढायची तर आपल्याला त्या कीड आणि रोग येण्यासाठी काय प्रकारचं वातावरण लागतं, आणि मग त्याच्यासाठी सोपे पर्याय कुठले, ह्या 2 गोष्टीवर आपल्याला भर द्यायला पाहिजे. ह्याच्यावर बुरी येतो आणि विषाणू, पिवळा विषाणू आणि केवडा येतो, तर त्यासाठी आपल्याला एकात्मिक कीड आणि रोग व्यवस्थापन करायला पाहिजे. त्याच्यामध्ये साध्या बाबी आपण नमूद केलेल्या असतात, त्याच्यावर पिकाची फेरपालट करा, त्या जमिनीवर ते पीक घेऊ नका, किंवा तण नियंत्रित वेळेत करा, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करा, सुरुवातीच्या टप्प्यामध्ये साधे औषधं वापरा. आता बुरी रोग आहे, साधं गंधक 80% 90% जरी फवारलं तरी बऱ्यापैकी फक्त वेळेत फवारणं आवश्यक आहे. आता विषाणू आहे, तुम्हाला कुठे 4-2 झाडं दिसत असतील ते ताबडतोब उपटून टाका, पांढऱ्या माशीचं नियंत्रण करा, आपोआप विषाणूचा प्रादुर्भाव कमी होतो. आता केवडा आहे, साधं आहे, केवड्याने काय होतं, पानं वेडी वाकडी होतात, पिवळी होतात. हा केवढा वाढतो कुठं, जुलै महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे आणि ऑगस्टमध्ये पाऊस कमी आहे, म्हणजे यावर्षीची शक्यता तशीच निर्माण झालेली आहे. त्यामुळे यावर्षी तुम्हाला जर खरंच ऑगस्ट सप्टेंबरमध्ये पाऊस कमी झाला आणि जून जुलैमध्ये चांगला झाला तर केवड्याचा प्रादुर्भाव होऊ शकतो. मग त्यासाठी साधं लिंबोळीचं तेल असेल किंवा मग
आदामाचे इम्पिरियल म्हणून यासाठी फार चांगला आहे, ज्याच्यात प्रोक्सिफेन 10% आणि बायफेन्थ्रिन 10% आहे. त्यासोबत फिप्रोनिल 5% ईसीचा आहे, इमिडाक्लोपिरिड आहे जे रस शोषण करणाऱ्या किडीसाठी चांगलं आहे. मग थायमिथाझम जे ॲक्टर म्हणून बाजारात मिळतो 25% WG, ते पण सगळ्यात चांगलं आहे. या पद्धतीनं आपल्याला जर कीड आणि रोगाचं वेळेत नियंत्रण केलं तर मित्रांनो नक्कीच मूग आणि उडीदसुद्धा पिकं एकरी 7-8 क्विंटल आणि खूप चांगल्या पद्धतीने, जसं आपण PDF मध्ये दिलं आहे, ह्या नोट्समध्ये दिलं आहे, वेबसाईटवर आपण जशी माहिती दिली, ते 10+ 11-12 क्विंटलपर्यंतसुद्धा मुगाचं आणि उडदाचं उत्पादन मिळू शकतं. उडदामध्ये शेंगा एकदम तयार झाल्या की आपण काढणी करतो सोयाबीनसारखी आणि मग मळणी करतो. मुगामध्ये मात्र आता मी तुम्हाला फुलेचा एक वाण सांगितला, त्याचीसुद्धा सगळ्या शेंगा एकदम तयार होतात. तुम्हाला 2दा किंवा 3दा शेंगा तोडायची गरज नाही. पहिला तोडा 75% शेंगा पक्व झाल्यावर करा, त्यानंतर एक 8 ते 10 दिवसांनी पुढचा तोडा करा आणि याप्रमाणे चांगलं पीक शेतात वाळून घ्या आणि मळणी करा. मित्रांनो, आपली मरमर एवढ्यासाठी असते की कमी खर्चामध्ये पिकाची फेरपालट व्हावी, जमिनीचा कस राहावा, सेंद्रिय कर्ब वाढावा, एकच एक पीक सोयाबीन, एकच एक खत DAP, अशा कुठल्याही भ्रमात न राहता किंवा चुकीच्या गोष्टीच्या मागं न लागता थोडं शास्त्र समजून घ्यावं आणि पिकाचा उत्पादन खर्च कमी करावा, उत्पादन वाढवावं आणि शेती फायद्याची व्हावी आणि खाणाऱ्यासाठी सुद्धा आरोग्यासाठी व्हावी. यासाठी आपण हा सगळा प्रयत्न करतो आहे. मला वाटतं याच्यापेक्षा जास्त इथं बोलायची गरज नाही. PDF वाचा, डाउनलोड करा, प्रिंट काढा आणि त्याप्रमाणे करावं एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.